कृष्ण रूप पातालो
कोंडिले अनंत ऐसे शूरत्वाचे अंगी हरि का श्रीरंगी अवगा झाला पणा लवंग सकळा कारण शूरत्वाचे अंगी हरि का श्रीरंगी तुका मने पाणी जरी पातळेपणे आणि ऐसा शूरत्वाचे अंगी हरि का श्रीरंगी विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यं वरन पुंडरीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्पृति प्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा सूर्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओ ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा बाई नमो त्रिभुवन प्रल्हादन पावलो
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक मस्तक हे पायावरी मस्तक मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता ऐसे शूरत्वाचे अंगी हरिका श्रीरंगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणातला असून सर्वातल्या पाठांतरातला आहे जो सर्व भूतांच्या ठिकाणी भगवत प्राप्तीने नम्र झाला आहे ज्याने आपल्या मनात परमात्मा कोंडिले आहे अशा श्रीरंगास परमात्मा जगता येतो तुकाराम महाराज म्हणतात पाणी जरी किती पातळीला असले तरी ते कधी ना कधी तळाशी जाते म्हणजे जातेच असे नम्रपणे ही परमात्मा जिंकता येतो या अभंगात तुकाराम महाराजांनी जगातले सर्वात मोठे शूर कोणकोणते आहेत ते सांगितले आहे पहिलं म्हणजे शूर मध्ये पण काही प्रकार पडतात पहिला म्हणजे व्यवहारिक शूर आणि दुसरा म्हणजे परमार्थिक शूर व्यवहारिक शूर ते देशाचे रक्षण करतात आणि परमार्थिक शूर ते देवाला मिळवण्या करतात पूर्वी राजा लोकांना खूप मान होता कारण का तर ते शत्रू आले तर शत्रूचा नाश करून टाकत होते मग शिवाजी महाराज आपले दैवत आहेत का तर असा यशवंत कीर्तिवंत वरणवंत पुण्यवंत असा आमचा जाणता राजा एक दिवशी शिवाजी महाराजांचा राजा अभिषेक होता तेव्हा औरंगजेबाच्या गुप्त हिराने त्यास सांगितले यो शुभ तो राजा अभिषेक कर रहा है आप इधर क्या कर रहे हैं मग औरंगजेब म्हटला यो राजा तो हो गए क्योंकि उसके सैनिक कभी थकते नहीं रुकते नहीं खाते नहीं पीते नहीं उसके लिए वो राजा बनेगा रामायणात हनुमान एक मोठा शूर होता आणि महाभारतात अर्जुन यांना सुबटा ही पदवी दिली आहे सुबटामध्ये पण 4 प्रकार पडतात पहिला म्हणजे अथरथी दुसरा रथी तिसरा अथरथी आणि चौथा महारथी अथरथी 1000 सैनिकांसोबत कमी लढणारा रथी 1000 सैनिकांसोबत जास्त लढणारा आणि महारथी 10,000 सैनिकांसोबत जास्त लढणारा त्याला महारथी
पूर्वी गुंडे लोक राजांना भीत होते. मग नंतर गुंड्यांच्या साह्याने राजे राज्य करायला लागले. मग नंतर गुंडेच राजे बनायला लागले. विठ्ठल ही कलियुगाची नांदीच आहे. आता कोणीही काही करते. मग कुठलाही राजा वाईट वागला तर त्याची शिक्षा द्यायला देव अवतारच घेतो. असा कंसाला मारण्याकरता कृष्णाने अवतार घेतला होता. असंच काही राजे खूपच चांगले वागत होते. ह्यांना राजरक्षी ही पदवी लागत होती. म्हणजे राम हे इतर राजे. राजा चांगला वागला तर प्रजा पण चांगलीच वागते. कारण राजा चांगला वागला तर प्रजा पण चांगलीच वागते. राजा चांगला वागला तर दोन फायदे आहेत. काय तर हे राज्याचे स्वर्गच होऊन जाते आणि राज्याचे आर्थिक व्यवहार संतुलित राहतात. आणि राजा वाईट वागला तर प्रजा वाईटच वागते. हे नरकच होऊन जाते प्रजा म्हणजे. या म्हणजे खरं तर परमार्थिक शूर हे श्रेष्ठ आहेत. कारण का तर व्यावहारिक शूर ते बाहेरच्या शत्रूंना मिटवतात आणि परमार्थिक शूर हे आतल्या शत्रूंना मिटवतात. हे आतल्या शत्रूंना मिटवतात. त्यांना महाराज ही पदवी लागते. असे उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज असे ह्यांचा इंद्रियांशी ताबा असतो. ते म्हणजे परमार्थिक शूर. आपण प्रथम मंदिरात गेलो तर पहिल्यांदा कासवाचे दर्शन घेतो, मग देवाच्या दर्शनाला जातो. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला इंद्रियांशी ताबा मिळवावा लागतो, मगच आपण देवाकडे जातो असं म्हणतात. आजकाल काही माणसे काही पण खातात, काही पण पितात, मग म्हणतात आमची आम्हाला मोक्ष प्राप्त होईल का? मोक्ष प्राप्त नाही होत. तुकाराम महाराज त्यांना विठ्ठल तुकाराम महाराज त्यांना म्हणतात ह्यांनी काही पण खाल्ले तरी पण त्यांनी किती पण भक्ती केली, किती पण भजन केले, त्यांचे कणभर ही पुण्य मिळत नाही. असे इंद्रियांशी त्या माणसाचा ताबा असेल तो ऋषी असतो आणि त्याचा मनाशी ताबा असेल तो मुनी असतो आणि ज्याचा इंद्रियांशी ताबा असेल ते मन असतं. अशीच एक शेतकरी शेतात काम होता. मग त्याला भुका लागल्या. मग त्याने आपली भाकर काढली आणि खायला चालू केले. मग तेव्हा ते खाता मग तेव्हा एक मनुष्य आला आणि त्याला म्हणला मला एक भाकर भेटेल का? मग ता म्हणला तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे ते सांग, ही धर भाकर. मग तो मनुष्य म्हणला मला पाहिजे ती देतोस का? मग तो शेतकरी म्हणला हो देतो, काय पाहिजे ती बोल. मग हा म्हटला तुझे मन माझ्याकडे ठेव. मग हा माणूस गायबच झाला. मग हा शेतकरी खुरप घेऊन उभे राहिला आणि 12 वर्ष उभे राहिला. तेव्हा नाथ महाराज आले आणि ह्याची पुष्टी केली. मग तेव्हा त्याला अडभंगनाथ असे नाव पडले. स्वामी विवेकानंद सांगतात ह्या माणसाने मनाशी जिंकले त्याने जग जिंकले. ज्या माणसाने मन जिंकले त्याने जग जिंकले असे स्वामी विवेकानंद सांगतात. एखादा माणूस हत्तीच्या कळपाच्या मध्ये उभे राहिला तर तो माणूस बाहेर येतो,
कसे प्रचंड असा असणारा जंगलातला राजा सिंह हे पार करू शकत नाहीत. असेच कुठलाही माणूस कामाशी प्रामाणिक असला तर हा माणूस प्रगतीला पावतो. एक दिवशी नारदांना काम म्हणजे अहंकार आला. मग ते विष्णू शंकराकडे गेले आणि म्हटले, तुम्ही काम जाळला, मी काम जिंकला. मग नारद मग शंकर भगवान म्हटले, आपण हा पुरुषार्थ केला आहे, हा विष्णूजींना सांगू नका. नारदाला अहंकार अधिकच चढला होता. मग त्याने बळानं विष्णूजींना सांगितले, मी काम जिंकला. मग विष्णूजी म्हणले, हे कोणीच नाही करू शकले, हा तू करू शकला. म्हणून मग नारद खुशी खुशीने तिथने गेला. मग तेव्हा विष्णूने आपल्या योग मायेने हे जाताना एक नगरी बसवली. मग त्या नगरीचा राजा मग नारदाला घेऊन आला आणि म्हणला, माझ्या पत्नी माझ्या मुली करता योग्य वर बघा. मग योग्य वर बघा. आपण त्रिलोकात फिरता, तुम्हाला तर कळतच असेल कुठला योग्य वर आहे. मग नारद म्हणले, मी एवढं करण्यापेक्षा तुम्ही एक लग्न समारंभ करा. मग त्यांनी नारदाच्या इच्छेप्रमाणे केले. मग नारद परत वैकुंठास गेला आणि विष्णूजींना म्हटला, विष्णू, मी तुमचा प्रचंड असणारा भक्त, मला एक दिवशी तुमचे मुख उधार म्हणून देता का? मग विष्णू म्हणले, जा. मग आहे ना नारद पुढे मग बसले आणि मग ही राजाची पोरगी ह्याच्या पुढे नाट टेचून पुढे गेली. मग ही नाक टेचून पुढे गेली आणि नाक टेचून पुढे गेली. विठ्ठल हा. मग नारदाने आपल्या शेजारच्याला विचारले, मी कसा दिसतो? मग नारद म्हणला, हे राजा म्हणला, हाय ना, तू आरशात जाऊन पाय. मग हे आरशात पाहिले तर त्याला देवाने माकडाचे रूप दिले होते. मग तो रागवला आणि पळत विष्णूजीकडे गेला आणि म्हटला, मी अशा माझ्या बायको करिता तरफड करत होतो, असा तू पण भविष्यात तरफड करशील आणि तेव्हा तुला एक माकडच वाचवता येईल. विठ्ठल विठ्ठल. आणि मग असे काय माणसे म्हणतात, तू बायकोचा बैल आहे. तो बायकोचा बैल नसतो तर तो बायकोचा बैल नसतो तर तो कामाचा धनी असतो, असे तुकाराम महाराज म्हणतात. पहिलं म्हणजे काही माणसे काम तरी जिंकतात, फक्त काळ कोणी जिंकत नाही. भीष्माचार्याने काम जिंकला, फक्त काळ नाही जिंकू शकले. माझं एका दिवशी चिंचोई या गावात कीर्तन होतं, म्हणून मी कीर्तना करता गेलो. मग एक भव्य दिव्य एक मूर्ती होती. मग मी म्हटले, ह्या एवढी मोठी मूर्ती कशी काय? मग ते म्हणले, आम्हाला भेटली आहे. मग मी निरीक्षण केले तर खाली दोन छोट्या लहान मूर्त्या होत्या. मग मी त्या पुजारीला विचारले, त्या दोन्ही मूर्त्या कुणाच्या आहेत? मग तो म्हणला, या दोन्ही मूर्त्या एक कामाची आहे आणि एक काळाची आहे, हाय ना. ही परशुरामाची मूर्तीने काम आणि काळ हे दोन्ही पण जिंकले आहे, म्हणून त्यांच्याजवळ ह्या दोन्ही मूर्त्या ठेवल्या आहेत. अशा हनुमानाने पण काम जिंकलं आहे, तुकाराम महाराजांनी पण काम जिंकलं आहे. काळ हा देवाच्या नियंत्रणाखाली असतो, म्हणजे देवाच्या मर्जीवर असतो. एक दिवशी श्रीकृष्णाच्या
गुरुने ह्याच्या मुलीस हिने मागितले मला काळ जिंकायचे. मग श्रीकृष्णाने काही न बोलता तिला काळ जिंकून दिला. असेच एक दिवशी तुकाराम महाराज पंढरपुराला गेले आणि पंढरपुराला गेल्या मग ते पांडुरंगाचे दर्शन घेत होते. मग तेव्हाच पांडुरंग म्हणला, तुम्ही माझे रोजच दर्शन घेता, मग या तुकाराम महाराज माझे दर्शन घ्या. मग तुकाराम महाराज म्हणले, मी तर तुमचे रोजच दर्शन घेतो, आज काय विशेष आहे? मग आज काहीतरी विशेष करून पाहू. आज तुमचे डोळे माझ्या पायावर ठेवू. म्हणजेच संत ते नम्र पण असतात. अभंगाच्या प्रथम चरणात नम्र. आता नम्र मध्ये पण काही प्रकार पडतात. पहिला कृती नम्र आणि दुसरा नैसर्गिक नम्र. आणि कृती नम्र मध्ये पण काही प्रकार पडतात. पहिला दाखवण्यापुरता नम्र. एखादा गल्लीत दादा आला तर त्याला नमस्कार करायचा आणि त्या दादा कुठे गेला तर त्याच्याविषयी वाईट बोलायचे. मग गरजेपुरता नम्र. तो म्हणजे कुठली गरज लागली तर येणार आणि आपल्यासोबत गोड बोलणार आणि मग काम झाले तर नंतर तो आपल्यासोबत वाईट बोलणार. आणि सर्वात चांगला नम्र म्हणजे नैसर्गिक नम्र. हे हो या नम्र हे सगळ्यांना देत राहतो, फक्त कोणाचेच घेत नाहीत. उदाहरणार्थ संत. असेच झाड लावले फक्त त्याची फळाची अपेक्षा नाही. झाड लावले तरी त्याला फळाची अपेक्षा नाही. असा हल्ली काही माणसे असेच करतात, दान धर्म करतात आणि मग म्हणतात मी एवढे दान धर्म केलं. दान धर्म कोणाला सांगायचे नसते. एक दिवशी एक मनुष्य असेच सगळ्यांना दान धर्म सांगत चालला. मग एकदा तो जाता एक ह्याला जंगलात न जाताना एक माणूस भेटला. मग ते जाताना म्हणला मी रोज आहे ना मंदिरात पंगत देतो. मग तो शेजारचा माणूस म्हणला मग मी काय करू? मग तो म्हणला मी रोज मंदिरात कीर्तन भजनाला थांबतो. मग तो शेजारचा माणूस म्हणला मग मी काय करू? मग तो म्हणला
मी रोज आहे ना मग मी कन्यादान केले आहे. मग तो म्हणला मग मी काय करू. मग आपण दान केले. मग ते जे दुसऱ्याचे हे आपल्याच उपयोगाला पडते, दुसऱ्याला नाही. म्हणून आपण दुसऱ्याला सांगूच नाही आपले ज्ञान. विठ्ठल विठ्ठल. हा, देव आणि संतांनी न नम्र असणारा भूत ह्याला पण काबीज केले आहे. आणि देवाच्या हातातच सर्व भूते असतात. आपण भक्ती केली तर भूते आपल्या जवळ येत नाहीत. भक्तीत तीन प्रकार सांगितले आहेत. पहिला मूर्तीत नम्र मूर्तीत देव पाहणारे. दुसरा संत साधू आणि संतांमध्ये देव पाहणारे. आणि हे सगळीकडे देव पाहणारे. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात सगळ्याच ठिकाणी ते नम्र पाहतात. मग ते सगळ्याच ठिकाणी नमस्कार करतात. म्हणजे सगळीकडे देव आहे. पण सापात आणि विंचवात पण देव आहे. कसं आपण थोडे अंतरच ठेवावे. मग ते आपल्याला दंश करतील किंवा मारतील. म्हणून हे लांबच राहावे यांच्यासोबत. आणि विठ्ठल भक्ती ही प्रेम आहे असे साधू संत सांगतात. आणि नम्र ही लवंग ह्या शब्दाचा समानार्थी आहे. लवंग ह्या शब्दाचा समर्थ आहे अभंगाच्या तिसऱ्या चरणात. अवघा झाला पण लवंग सकळा कारण. तुकाराम महाराज म्हणतात देव सगळीकडेच आहे. असे पाणी पातळ असते म्हणून ते कितीही खोलाशी खोल जाते. अभंगाच्या चौथ्या चरणात तुका म्हणे पाणी जरी पातळीपणे. आणि पाण्याचे 4 प्रकार आहेत. पहिला घन, दुसरा द्रव, तिसरा वाफ. म्हणजे 3 आहेत. आणि पहिला घन म्हणजे ही बर्फ. आणि द्रव म्हणजे आपण सर्वसामान्य माणसे ही पाणी पितात ते. आणि द्रव म्हणजे सकाळी उठल्यावर हे झाडांवर ती पाणी असते, ती वाफेचे पाणी असते. म्हणजेच इंद्रियांशी ताबा असला तर शूर परमार्थिक शूर हे श्रेष्ठच असतात. म्हणजे ज्याचा इंद्रियांशी ताबा असतो तो श्रेष्ठ असतो. एक दिवशी एक माणूस मंदिरात रोज जात होता, दर्शन घेत होता. मग एक दिवशी तो माणूस मंदिरातच बसला. आणि मग त्याची एक पिक्चर होता, तिथे बघण्याची खूप इच्छा होती. पण ह्याला कोण नेत नव्हतं. मग एक माणूस म्हणला, हा ना तुम्ही पिक्चरला येता का. मग तेव्हा त्याच्या घरनं फोन आला. मग तो म्हणला, मग घरचे म्हणले पटकन घरी ये. मग हेने आपल्या इंद्रियांशी ताबा असून त्यानं म्हणला मी येणार नाही. मग तेव्हाच तो पिक्चर मध्ये या थिएटर बघत होता. तेव्हा वरची भिंत ह्याच्या अंगावर कोसवली ह्या दुसऱ्या माणसाच्या.
म्हणजे नम्र हे एकदा तरी इंद्रिय हे एकदाच जगून पहा. आपण श्रेष्ठत्वाचा स्पर्श तरी करून जातो. हा अहंकार आणि मन, विकार आणि मन हे एका माणसाने जिंकले होते. एक मनुष्य रोज नदीजवळ जात होता. हा एकनाथ महाराज हे नदी स्नान करत होते. मग तेव्हा मग काही पुजारी म्हटले, बघा एकनाथ रोज आपल्याला त्रास देतो, आज आपण काहीतरी ह्याच्या मनी काहीतरी कपटी विचार करू. मग त्यांनी एका मुसलमानाला बोलवले आणि म्हटले, इकडे ही माणूस ह्यो स्नान करत आहे ना. मग ह्यो बाहेर आला तर त्याच्या असं पान खायचं आणि मग त्याच्या अंगावर थुकायचं. मग ह्यो सारखे थुकत राहिला. तरी पण तो एकनाथ महाराजांना एकदा पण राग आला नाही. कारण एकनाथ महाराजांना एकदा पण राग आला नाही. उलटून तेजीच उद्धार केला. म्हणजे एकनाथ महाराज मन पण जगले होते आणि अहंकार पण नव्हता. हे देवाला जिंकतात. आणि देव कोण तर ते संत. खूप साऱ्या संतांनी देवाला जिंकले आहेत. म्हणजे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज असे नाही, युद्धात नाही तर सर्व सामान्यामध्ये देवाला जिंकले आहे. देव जिंकणे म्हणजे सोपे नाही. देव जिंकण्याकरिता खूप कष्ट करावे लागते, भक्ती करावी लागते. आणि भक्ती ही सामान्य भक्ती ही मन विठ्ठल भक्ती ही मनातने करावी लागते असे तुकाराम महाराज म्हणतात. कितीही पाप केले तरी किती पाप केले ही माणसे बघत नाही, तर किती पुण्य केले ती माणसे बघतात. म्हणून जाताना पुण्य न्यावे लागते. आपले पैसे बिसे नाही न्यावे लागत. श्री महालक्ष्मी नारायण शिक्षण संस्थेत आज माझं कीर्तनाची सेवा झाली. आज म्हणजे महाराजांचा या आज्ञेप्रमाणे मी सकाळ जर नाही कीर्तनाचा प्रयत्न करत होतो. मग सर्वांना कीर्तन आवडलेच असेल ही माझी ही आहे. काही चुकले असेल तर ना तुम्ही माझ्याकडे द्या आणि काही बरोबर आले असेल तर तुम्ही घेऊन जावा. असे मी सर्व आभारी आहे. असे शुभम महाराज मी देवाच्या चरणी माऊलीच्या चरणी अर्पण करतो.
नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता ऐसे शूरत्वाचे अंगी हरिका श्रीरंगी अवघा झाला पणा लवंग सकळ कारण ऐसे शूरत्वाचे अंगी हरिका श्रीरंगी तुका मने पाणी जरी पातळीपणे आणि ऐसा शूरत्वाचे अंगी हरिका श्रीरंगी झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि ही कीर्तन समाप्त झाले असे जाहीर करतो. जय जय विठ्ठल. महाराज